दोस्त से मिलने आए एक शख्स को दोस्त ने ही लूट लिया। यह घटना लगड़गंज पुलिस स्टेशन क्षेत्र में हुई, जहां आरोपी अपने करीबी दोस्त के साथ मिलने आए और उसने रुपए लूट लिए। पुलिस ने आरोपी दोस्त को गिरफ्तार कर लिया है और आगे की जांच पुलिस कर रही है। पुलिस ठाणे हद्दीमध्ये 14 एप्रिल 2024 रोजी घटना घडली होती। त्या घटनेतला जो फिर्यादी आहे तो मौदा येथील राहणार आहे। त्याच्या साल्याचा मित्र असलेला रवी कैकाडे नामक इसम त्याला गंगा जमुनामध्ये घेऊन गेला आणि त्याने सांगितलं की ही माझी पत्नी अफसाना, ही तिची बहीण बरखा। आणि ते बोलत असताना रवी कैकाडे, त्याची बायको अफसाना आणि त्याची बायकोची बहीण बरखा यांनी त्याच्या गळ्यातली चेन काढून घेतली सोन्याची। त्यानंतर रवी कैकाडेने त्याच्या खिशातून चावी काढून घेतली जबरदस्तीने। गाडीची चावी काढून गाडीच्या डिक्कीमधून 18,000 रुपये नगदी, तसेच 5 ग्रॅमची चेन, 5 ग्रॅमची अंगठी असा एकूण मुद्देमाल 93,000चा काढून घेतला आणि त्याला धमकावलं की जर तू कुणाला सांगितलं तर तुला जीवानीशी ठार करण्यात येईल। त्यामुळे फिर्यादीने घाबरून व अब्रू जाईल म्हणून तक्रार दिली नाही। काल रोजी फिर्यादीने तक्रार दिली, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। त्यातील आरोपी रवी कैकाडे व त्याची पत्नी अफसाना यांना अटक करण्यात आले। अटक करून आज रोजी PCR करिता मान्य न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना 26 तारखेपर्यंतचा PCR दिलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। रवी कैकाडे हा रेकॉर्डवरील आरोपी आहे। याच्यापूर्वी पण त्याच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत आणि आरोपी यात वाढण्याची शक्यता आहे, तरी पुढील तपास सुरू आहे। अरे बाराती आ गए। दीदी, दूल्हा तो घोड़ी पर नहीं हीरो पर आया है। मेरा हीरो है, हीरो पर ही आएगा। अब बारात घोड़ी पर नहीं हीरो पर आएगी। आलीशान से शादियों के कपड़ों की खरीद पर हर रोज मिल रही है 1 लाख की हीरो स्कूटर गिफ्ट। तो जोर शोर से शादी की शॉपिंग कीजिए। आपका जिससे हो मान आलीशान। PNC अप्लाई।